ची स्कीम आणली होती तेव्हा आम्ही असं बोललो होतो की तुम्ही फुकट देऊ नका ना, ते 1 रुपया देऊ नका, पण जेव्हा केव्हा आमच्या शेतकऱ्याला अडचण येईल तेव्हा मोबदला वेळेवर मिळू द्या, अशी विनंती सरकारला आम्ही केली होती. काल एक शेतकरी भेटला, त्यांनी सांगितलं की आम्हाला 78 रुपये विमा मिळाला. 100 रुपये तसा खर्च असतो, 1 रुपया असला तरी 100-150 रुपये कॉपिंग, मग त्याच्याचबरोबर झेरॉक्स, हे सगळं धरलं तेवढाच खर्च होत असतो. मग त्याच्या सेंटरचा पण खर्च असतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये या भागामध्ये कुठल्याही व्यक्तीला ॲडव्हान्सचा विमासुद्धा भेटलेला नाही. कापूस 7,000 रुपयाला आहे. काही कापूस अजूनसुद्धा शेतात आहे, पाऊस पडल्यामुळे तो काळा पडणार आहे. तेही खूप मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं बघायला मिळते. तूर संपलेली आहे. तुरीवर आज शेतकरी औषध मारत आहेत, पण अजूनपर्यंत पंचनामा करायला कोणी नाही. दुष्काळ असल्यामुळे आणि वेळेवर पाऊस न झाल्यामुळे उत्पादकता कमी झाली. उत्पादकता कमी झाल्यानंतर जे काय हातामध्ये होतं ते सुद्धा पावसामुळे संपलेलं आहे. तुम्ही जर बघितलं, हरभरा लावला आहे, पण हरभरा आता काळा पडेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक तर दुष्काळामुळे नुकसान झालं आहे. दुष्काळामध्ये सुद्धा आपल्या या जिल्ह्यातले अनेक तालुके वगळण्यात आले. जे काही दुसरी यादी काढण्यात आली, दुर्दैवाने त्या यादीमध्ये शेतकऱ्याला किती मदत दिली जाणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं नाही. आणि सरकारकडनं सरकार इतकं चमत्कारिक आहे की त्यांनी पहिली यादी पाठवली 40 तालुक्याची, पण दुसरी जी 90-100 तालुक्याची यादी होती ती केंद्र सरकारला अजून पाठवलेली नाही. त्यात मदत किती दिली जाणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं नाही. तर आम्हाला सरकारला विनंती करायची आणि त्यांच्याकडे आमची मागणी या शेतकऱ्याच्या वतीने की NDRF निकष जे आहेत त्या 3 ते 4 पट मदत ही मिळाली पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षीचं अनुदान मिळालं नाही, ते मिळावं. 50,000चं प्रोत्साहनची जी मदत आहे ती सुद्धा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही. तर ते सुद्धा लवकर लवकर सरकारकडनं देण्यात यावं असाही मुद्दा आम्ही घेणार आहोत. आणि हे जे वगळण्यात आलेलं आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की इथं पालकमंत्रीच येत नाही. पालकमंत्री अधिकाऱ्यांची चर्चा करत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब असताना सुद्धा आले नाहीत आणि आता कदाचित चंद्रकांत दादा पालकमंत्री झालेत, ते झेंडावंदनला सुद्धा आले असतील तर माहीत नाही. पण इतर ज्या काही चर्चेसाठी आणि लोकांची आणि अधिकाऱ्यांची बोलण्यासाठी, विषय आणि अडचणी समजून घेण्यासाठी यायला पाहिजे, ते अजून आलेलं नाही. त्यामुळे या जिल्ह्याबरोबर हिंगोली, परभणी, नगर जिल्हासुद्धा अनेक गोष्टींपासून वगळण्यात आला होता. काही प्रमाणात त्यांची तालुक्याची नावं आत्ता घेतली, पण त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मदत केली हे अजून सांगण्यात आलेलं नाही. राष्ट्रवादी हा पक्ष आहे. अजितदादा मित्रमंडळाकडे काय आहे हे आम्हाला सांगता येणार नाही. अजितदादा म्हणते की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि ते आपल्या घड्याळचा उपयोग ते करतात आणि घड्याळचा उपयोग तुम्ही करता. इलेक्शन येऊ द्या, मग तुम्हाला कळेल की घड्याळ कुणाकडे राहते. आज ते वापरत आहेत, त्यांच्याकडे सरकार आहे, त्यांच्याकडे दबावतंत्र आहे. कोर्टामध्ये आमची केस चालू आहे. आम्ही लढू आणि जिंकण्याचा प्रयत्न तिथं आमचा चाललाच आहे. इलेक्शन कमिशनमध्ये आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेच्या बाबतीत एका सुनावणीमध्ये निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला होता. आमच्या 3 ते 4 सुनावण्या झाल्या, पण ज्या पद्धतीचं आमचं कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे पार्टीचं, त्यामुळे इलेक्शन कमिशनला एकतर्फी निकाल देता येत नाही. त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर ते फक्त आता मित्रपरिवाराचे म्हणजे अजितदादा मित्रमंडळ आहे, त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाही. साहेब आणि अजितदादांना काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. मध्य प्रदेशमध्ये जे इलेक्शन झालं ज्याच्यामध्ये BJPचा चांगला विजय झाला, त्याच्यामध्ये कोण हरलं असेल तर सिंधिया हरले, कारण का त्यांचं राजकीय महत्त्व मध्य प्रदेशमधून संपलेलं आहे. आणि जी परिस्थिती सिंधियांची त्या भागामध्ये झाली तशीच परिस्थिती या भागामध्ये जे नेते आणि मित्रपरिवार हा भाजपबरोबर गेलेला आहे त्यांचं तेच होणार. कारण का भाजपची प्रवृत्ती आणि वृत्ती हीच आहे की पक्ष जो जवळ असेल त्याला संपवायचं, नेत्यांना संपवायचं. आणि ते मध्य प्रदेशमध्ये झालं, इतरही राज्यांमध्ये झालं आणि ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल. जी भाषणं ऐकतो ती संविधानाला धरून, विचाराला धरून असतील तरच ऐकत असतो. आत्ता तिकडे गेल्यामुळे त्यांची काही भाषणं आम्हाला पटत नाही आणि समजत सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयाच्या बाबतीत बोलत आहात ते स्पष्टपणे बोललं, त्याचं उत्तर मी देईन.
तसा सल्ला त्यांनी दिला असेल तर पवार साहेब इकडे कसे आणि ते तिकडे कसे. अजित पवारांनी असे म्हटलं की 2014 साली शरद पवारांनी आम्हाला तटस्थ राहायला सांगितलं आणि तटस्थ राहिलो म्हणून भाजप सरकार त्यावेळी बनलं. यात तुम्हाला कसं त्याचा वाटतं? तेच मी तुम्हाला सांगतोय की जर निर्णय हा आदरणीय पवार साहेबांचा असता तर अख्खी पार्टी भाजपबरोबर सत्तेत गेली असते. पण पार्टी तशीच आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि दादा आणि मित्र परिवार हा भाजपबरोबर गेलेला आहे. त्यामुळे इच्छा कोणाची होती आणि कशासाठी होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अजितदादाने पक्ष सोडल्यामुळे पवार कुटुंबात कलह निर्माण झाला. जुना विषय झाला. आता आम्ही फार पुढे गेलेलो आहोत. आता आम्ही लोकांच्या हितासाठी लढत आहोत. आमच्या लोकांबरोबर पण लढावं लागणार आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून जवळच्या लोकांबरोबर पण लढावं लागणार आहे. महाविकास आघाडीमध्ये असणारे जे सर्व वरिष्ठ नेते ते याच्या आधी सुद्धा बसलेत. अधिवेशन केंद्रातलं आणि राज्यातलं झाल्यानंतर अजून एकदा बसतील आणि माझ्या अंदाजाने डिसेंबर एंड आणि जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांना स्पष्ट चित्र डोळ्यासमोर असेल. गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं समर्थन घेतलं होतं. राष्ट्रवादीच्या समर्थन लोकांना आणि नेत्यांना वेळ बनवण्यात येतं, नाही तर येऊ शकतं, सारखं सारखं होत नसतं. बद्दल आणि ज्यांनी तो निर्णय घेतला ते आज आमच्या बरोबर नाही. चर्चा होणार आहे तिथं फार डिटेलमध्ये आम्ही सर्वजण बोलू आणि तेव्हाच आपल्याला कळेल की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं. फक्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय, हा मुद्दा केंद्र सरकारच सोडू शकतं. आज आपण फक्त राज्यातच चर्चा करतोय. केंद्रापर्यंत अजूनपर्यंत सत्तेत असणारे कुणीही गेलेले नाहीत. EWS कोटा तुम्ही 50% पुढे जाऊन देऊ शकता. घटना दुरुस्ती त्या बाबतीतली तुम्हाला करता येते. मग 50% पुढे जाऊन तुम्हाला मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षणसाठी केंद्राशी का बोलता येत नाही? तुमचे खासदार मराठा समाजाचे असले तरी महाराष्ट्रात मोठी मोठी भाषणं आरक्षणाच्या बाबतीत करतात, पण जेव्हा पार्लमेंटमध्ये जातात तेव्हा फक्त सुप्रियाताईच का बोलतात? आणि जेव्हा संभाजीराजेंना बोलायचं असतं तेव्हा तिथं असणारे स्पीकर त्यांना बोलून देत नाही. तेव्हा संजय राऊत साहेबांना सांगावं लागतं स्पीकरांना की यांना संभाजीराजेंना बोलण्याची संधी द्या. मग संभाजीराजे तेव्हा मराठा आरक्षणावर बोलतात. मग हे बाकीचे जे सगळे नेते आहेत भाजपचे, जे खासदार आहेत, ते तिथे जाऊन का बोलत नाहीत? महाराष्ट्रात आल्यानंतरच का बोलतात? कारण त्यांना भाजपने सांगितलेलं असावं की आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही काही बोलू नका. कारण खूप खोलात गेल्यानंतर भाजप पूर्वीपासून आरक्षणाच्या विरोधात आहे. मी आरक्षणाला समर्थन करतो आणि आम्हाला अख्खा दिवस मी तुम्हाला हेच सांगतोय, माझं असं मत आहे आरक्षण हे जास्त टक्केने मिळालं पाहिजे. जास्त टक्केने जेव्हा मिळेल तेव्हा सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि ते जर मिळवायचं असेल तर केंद्राकडे जाऊन 50% पुढे आरक्षण मिळवण्यासाठी घटनादुरुस्ती हे आपल्याला करावं लागेल. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवा, सगळे एकत्रित या, मित्रपक्ष, विरोधी पक्ष, सत्तेतला पक्ष आणि केंद्राशी जाऊन चर्चा करा. पण आजपर्यंत ती चर्चा झालेली आपल्याला दिसत नाही. मग राज्यात ते काय करणार आहेत, कसं करणार आहेत हे 24 तारखेलाच आपल्याला कळेल. फक्त विनंती एवढीच आहे, 24 तारखेनंतर जर चुकीचा निर्णय सरकारकडनं झाला, नाही तर निर्णयच नाही घेतला आणि त्यांना म्हणजे सरकारला जे पाहिजे ते जर घडलं, जसं बीडमध्ये घडवण्याचा प्रयत्न काही सत्तेतल्या लोकांनी केला, मराठा विरुद्ध OBC लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर जानेवारी महिन्यामध्ये असंच काही घडलं तर मग राजकीय पोळी जर कुणी या संवेदनशील विषयावर बाजून घेत असेल ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमच्या सगळ्याचं मत आहे. जर प्रकाश भाऊ सोळंके असं म्हणत असतील की मूळ सूत्रधाराला अटक करा तर सत्तेत असणाऱ्या एका मंत्र्याची अटक करावी लागेल. मग ते आता ते स्वतः सत्तेत आहेत तर त्यांनी तो निर्णय आणि नाव सांगावं आणि मग मंत्र्याची अटक झालेली आपल्याला या BJPच्या काळामध्ये बघायला मिळेल.
कारण याच्या आधी अनेक वेळा बीजेपीच्या नेत्यांनी चुका केल्या, तिथं भ्रष्टाचार केला, पण त्याच्यावर कुठेही कारवाई झालेली बघितलेली नाही. तर जर प्रकाश भाऊ एवढ्या मोठ्या मनाचे आणि धाडसी असतील तर त्यांनी नाव घ्यावं, कुठेही न घाबरता. तर मग एका मंत्र्याचा नक्कीच तिथं बळी गेलेला आपल्याला बघायला मिळेल. कुठल्याही PSA, आशाताई नाहीतर कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना विचारा. सांगितलं ना नांदगाव खांडेश्वर. तुम्ही आता कुठेही जावा, HBच्या औषधं नाही आहेत आणि अनेक असे औषधं जी महिलांना प्रेग्नेंट असताना लागतात ती इथं आपल्या या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. कॅल्शियमची नाही आहेत, फॉलिक ॲसिडचं नाही आहे. त्याच्याचबरोबर जे काही बेसिक अँटीबायोटिक लागतात त्यासुद्धा सरकारकडे नाही आहेत. अशी परिस्थिती आहे. हमको भी चांस था ना सत्ते में जाने का. मैं खुद बिजनेस में हूँ. मैं अगर आज सत्ते में जाता तो मैं बिजनेस को भी फायदा होता. जो भी कार्रवाई मेरे खिलाफ हुई वो नहीं होती, लेकिन हमने भूमिका ली. यहाँ पे जो सब बैठे हैं उन्होंने भूमिका ली. तो भूमिका इस टाइम में जब आपको मालूम है बीजेपी सबसे स्ट्रांग है, बीजेपी के पास पैसा है, बीजेपी के पास सब यंत्रणा है, ये सब होते हुए भी हम लोगों के साथ रहे, हम महाराष्ट्र धर्म के साथ रहे. तो दैट मीन्स हम फाइट करने के लिए रेडी है. तो इस सिचुएशन में अगर हम फाइट कर रहे हैं तो लोगों को इसमें डाउट लग रहा है तो हम क्या करें. ते होतात तेव्हा नेते त्या पद्धतीने वागतात. आम्हा सगळ्यांना असं वाटतं की पक्ष हा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तिकीटा वाटपापासून सगळ्याच गोष्टीचा आपण केला तर एक सेंट्रलाइज सिस्टम तयार होईल, एक संघटना तयार होईल. आणि ती संघटना जर तयार झाली तर हे जे काही नेते ज्यांना स्वतःला असं वाटतं की त्यांच्यामुळेच पार्टी आहे तर त्याचा फरक होऊ शकत नाही. येत्या काळामध्ये काही बदल हे आपल्या सर्वांना करावे लागतात. मध्ये बाकी सगळं मित्रपरिवार आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, पण काही बदल आपल्याला करावे लागतात ना. काही नवीन गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात, तशा आम्हाला कराव्या लागतीलच आणि आम्ही करणार. त्यासाठीच तर आम्ही संघर्ष करतोय. आम्ही थोडी भूमिका बदलतो. नाहीतर काही लोक सोयीचं राजकारण करतात, नाहीतर खोटारडेपणाचं राजकारण करतात. 2000 माझ्या अंदाजाने 9 वर्षापूर्वी एक मोठे नेते भाजपचे बैलगाडीवर पुरावा घेऊन अधिवेशनावर गेले होते. मी या विदर्भामध्ये फिरतोय, फिरताना मला चाकाचे वन दिसत आहेत पण पुरावे तर काय अजून दिसेना. त्यामुळे हे जे सोयीचं राजकारण नाही तर खोटारडेपणाचं राजकारण हे आम्हाला पटत नाही. आता मला तुम्ही सांगा अजित पवार कोण आहेत. त्यांनी अजित पवारांना तर जवळ घेतलं. तटकरे कोण आहेत, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा. विखे पाटील कोण आहेत, तुम्ही निलंगेकर कोण आहेत, मोहिते पाटील कोण आहेत, पंकजा मुंडेताई कोण आहेत. आता तुम्ही बोलत असताना बोलला की अरे बाबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेच घराणेशाही, तर भाजपकडे तर सगळ्यात जास्त आहे, राणे आहेत. मी एवढंच सांगतो तुम्हाला की ते कोणाचा पक्ष याच्यापेक्षा आम्हाला जी काही विचारसरणी आहे त्यांची ती विचारसरणी पटत नाही. अनाजी पंतांची जी विचारसरणी आहे की ती आम्हाला कधीच पटली नाही. पूर्वीसुद्धा संतांनी त्या विचारसरणीच्या विरोधात संघर्ष केला. शिवशाहू फुले आंबेडकरांचे सारखे जे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांनी तीच अनाजी पंतांची जी प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधात लढा लढला. आणि आज सुद्धा आपण जर बघितलं तर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आपण सुद्धा याच आधुनिक अनाजी पंथाच्या विचारसरणीच्या विरोधात लढा लढत आहोत. तो मैं इसके पहले भी बोला था कि कार्यकर्ता इम्पोर्टेंट है, पदाधिकारी इम्पोर्टेंट है. अगर आप विरोध में हो या सत्ते में हो, हम सब ने शायद जब सत्ते में थे तब कार्यकर्ता और पदाधिकारी को अनफॉर्चुनेटली थोड़ा सा ध्यान नहीं दिया. हमने पॉलिसी पे ध्यान दिया और उसके कारण पार्टी वीक हुई. इसके आगे अगर हमको टिकना है, लड़ना है, तो आप जो बोल रहे हो उसी पे हमको काम करना पड़ेगा. निवडणूक जवळ येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचे सगळे कॅन्डिडेट तयारी लागलेले आहेत.
माझ्या महाविकास आघाडीमध्ये अजूनपर्यंत कुठली जागा कोणाला द्यायची हेच ठरलेलं नाही. तुमची जागा ठरेल कधी आणि तुम्ही ऐनवेळी उमेदवार दिला तर असं कुणी सांगितलं? त्यांच्या चर्चा सुरू आहे. काही लोकांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि खास करून विदर्भामध्ये तुम्हाला सर्वांना भाजपकडनं ते बदल होताना बघायला मिळतील. तर भाजपची परिस्थिती खूप स्ट्रॉंग आहे असं नाही. आणि हे जे 3 राज्य गेले ना त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर खूप पडेल असं वाटत नाही. मध्य प्रदेश हे भाजपकडे होतं, पण एक पॉझिटिव्ह जी गोष्ट झाली तो तेलंगणा जो भाग आहे ज्याचा प्रभाव मराठवाडा आणि विदर्भावर होतो आणि तो सकारात्मक महाविकास आघाडीवर होईल अशा अनेक विश्लेषकांचं मत आहे. तर वर काय झालं याच्यापेक्षा आपलं जवळ काय झालं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून घेत आहोत. चलो, हमको भी चांस था ना सत्ते में जाने का. मैं खुद बिजनेस में हूँ. मैं अगर आज सत्ते में जाता तो मैं बिजनेस को भी फ़ायदा होता. जो भी कार्रवाई मेरे खिलाफ हुई वो नहीं होती, लेकिन हमने भूमिका ली. यहाँ पे जो सब बैठे हैं उन्होंने भूमिका ली. तो भूमिका इस टाइम में जब आपको मालूम है बीजेपी सबसे स्ट्रांग है, बीजेपी के पास पैसा है, बीजेपी के पास सब यंत्रणा है, ये सब होते हुए भी हम लोगों के साथ रहे, अब महाराष्ट्र धर्म के साथ रहे, तो दैट मीन्स हम फाइट करने के लिए रेडी है. तो इस सिचुएशन में अगर हम फाइट कर रहे हैं तो लोगों को इसमें डाउट लग रहा है तो हम क्या करें. ते होतात तेव्हा नेते त्या पद्धतीने वागतात. आम्हा सगळ्यांना असं वाटतं की पक्ष हा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. जे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तिकीटा वाटपापासून सगळ्याच गोष्टीचा आपण केल्या तर एक सेंट्रलाइज सिस्टम तयार होईल, एक संघटना तयार होईल. आणि ती संघटना जर तयार झाली तर हे जे काही नेते ज्यांना स्वतःला असं वाटतं की त्यांच्यामुळेच पार्टी आहे तर त्याचा फरक होऊ शकत नाही. येत्या काळामध्ये काही बदल हे आपल्या सर्वांना करावे लागतात. मध्ये बाकी सगळं मित्रपरिवार आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, पण काही बदल आपल्याला करावे लागतात ना. काही नवीन गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात, तशा आम्हाला कराव्या लागतीलच आणि आम्ही करणार. त्यासाठीच तर आम्ही संघर्ष करतोय. आम्ही थोडी भूमिका बदलतो. नाहीतर काही लोक सोयीचं राजकारण करतात, नाहीतर खोटारडेपणाचं राजकारण करतात. 2000 माझ्या अंदाजाने 9 वर्षापूर्वी एक मोठे नेते भाजपचे बैलगाडीवर पुरावा घेऊन अधिवेशनावर गेले होते. मी विदर्भामध्ये फिरतोय, फिरताना मला चाकाचे वन दिसत आहेत पण पुरावे तर काय अजून दिसेना. त्यामुळे हे जे सोयीचं राजकारण नाहीतर खोटारडेपणाचं राजकारण हे आम्हाला पटत नाही. आता मला तुम्ही सांगा अजित पवार कोण आहेत? त्यांनी अजित पवारांना तर जवळ घेतलं. तटकरे कोण आहेत? त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा. विखे पाटील कोण आहेत? तुम्ही निलंगेकर कोण आहेत? मोहिते पाटील कोण आहेत? पंकजा मुंडेताई कोण आहेत? आता तुम्ही बोलत असताना बोलला की अरे बाबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेच घराणेशाही, तर भाजपकडे तर सगळ्यात जास्त आहे, राणे आहेत. मी एवढंच सांगतो तुम्हाला की ते कोणाचा पक्ष याच्यापेक्षा आम्हाला जी काही विचारसरणी आहे त्यांची ती विचारसरणी पटत नाही. अनाजी पंतांची जी विचारसरणी आहे की ती आम्हाला कधीच पटली नाही. पूर्वीसुद्धा संतांनी त्या विचारसरणीच्या विरोधात संघर्ष केला. शिवशाहू फुले आंबेडकरांचे सारखे जे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांनी तीच अनाजी पंतांची जी प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधात लढा लढला. आणि आज सुद्धा आपण जर बघितलं तर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आपण सुद्धा याच आधुनिक अनाजी पंथाच्या विचारसरणीच्या विरोधात लढा लढत आहोत. तो मैं इसके पहले भी बोला था कि कार्यकर्ता इम्पोर्टेंट है, पदाधिकारी इम्पोर्टेंट है. अगर आप विरोध में हो या सत्ते में हो, हम सब ने शायद जब सत्ते में थे तब कार्यकर्ता और पदाधिकारी को अनफॉर्चुनेटली थोड़ा सा ध्यान नहीं दिया. हमने पॉलिसी पे ध्यान दिया और उसके कारण पार्टी वीक हुई. इसके आगे अगर हमको टिकना है, लड़ना है, तो आप जो बोल रहे हो उसी पे हमको काम करना पड़ेगा. निवडणूक जवळ येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचे सगळे कॅन्डिडेट तयारी लागलेले आहे. माझ्या महाविकास आघाडीमध्ये अजूनपर्यंत कुठली जागा कोणाला द्यायची हेच ठरलेलं नाही. तुमची जागा ठरेल कधी आणि तुम्ही ऐनवेळी उमेदवार दिला तर असं कुणी सांगितलं? त्यांच्या चर्चा सुरू आहे. काही
लोकांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि खास करून विदर्भामध्ये तुम्हाला सर्वांना भाजपकडनं ते बदल होताना बघायला मिळतील. तर भाजपची परिस्थिती खूप स्ट्रॉंग आहे असं नाही. आणि हे जे 3 राज्य गेले ना त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर खूप पडेल असं वाटत नाही. मध्य प्रदेश हे भाजपकडे होतं, पण एक पॉझिटिव्ह जी गोष्ट झाली तो तेलंगणा जो भाग आहे ज्याचा प्रभाव मराठवाडा आणि विदर्भावर होतो आणि तो सकारात्मक महाविकास आघाडीवर होईल अशा अनेक विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे वर काय झालं याच्यापेक्षा आपलं जवळ काय झालं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून घेत आहोत. चला, कधी लढत नाही, मी पदासाठी कधी लढत नाही. जर तसं असतं तर पुणे जिल्हा परिषदमध्ये मी सदस्य होतो तेव्हा सत्ता राष्ट्रवादीची होती, फक्त सदस्यच राहिलो. महाविकास आघाडीमध्ये तिथं मी पवार साहेबांचा नातू असताना सुद्धा मी मंत्री नव्हतो, मी फक्त आमदारच होतो. तर मी अजूनपर्यंत तरी मी माझ्या कॉन्टॅक्टचा नाही तर पवार या आडनावाचा व्यक्तिगत हितासाठी फायदा घेतलेला नाही. ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्यांना जाऊन तुम्ही तो प्रश्न करू शकता. राहिला माझा प्रश्न, माझं एकच मत आहे की महाराष्ट्र धर्म हा टिकला पाहिजे. त्यासाठी जो काही संघर्ष मला करावा लागेल तो मी करतोय. चालणं हा त्याचा एक भाग आहे, त्या संघर्षाचा एक भाग आहे. आणि आमच्या सगळ्यांचा एकच प्रयत्न आहे की सरकारचं लक्ष हे सामान्य लोकांच्या अडचणीकडे जावं असा एक प्रामाणिक आमचा प्रयत्न आहे. खरं तर ते माझे काका आहेत, त्यांनी मला लहानपणीपासून बघितलेलं आहे. 21व्या वर्षी मी व्यवसायामध्ये आलो, त्यावेळेस मला यायचं नव्हतं. पण जेव्हा माझ्या वडिलांनी शुगर फॅक्टरीमध्ये फॅक्टरी टाकली तेव्हा आर्थिक अडचणी आल्या, माझ्याकडे पर्याय नव्हता. मी फक्त ग्रॅज्युएट आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट होऊ शकलो नाही. त्याला कारण तेच आहे, 21व्या वर्षांपासून अडचणीत असणारी माझी कंपनी जी माझ्या आजोबांनी चालू केली, अप्पासाहेब पवारांनी, व ती माझ्या वडिलांनी बघितली, ती मी आर्थिक संकटातून बाहेर काढली. आणि काढण्यासाठी जे काय मला करावं लागलं हे अजितदादांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो संघर्ष ते कसे विसरले हे मला तरी सांगता येणार नाही. व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप मोठा संघर्ष मी केला आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी राजकारणात आहे. आता अजितदादांबद्दल मी हे बोलत नाही, पण काही नेते जे आधी राजकारणामध्ये आलेले आहेत आणि नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांना कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. कधी कधी मलाही हा प्रश्न पडतो की व्यावसायिकांना खूप संघर्ष करावा लागतो, कारण काही नेत्यांना जे आधीपासून राजकारणात आहेत त्यांना व्यवसायामध्ये येत असताना कुठलाच संघर्ष होत नाही. हा खूप मोठं कोडं मला तिथं पडलेलं आहे. आता कसं आहे की दादांच्या कानाला लागणारे अनेक लोक आहेत. आता धनंजय मुंडेंनी सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी बोललं असं मला कळत आहे. धनंजय मुंडेंनी त्यांच्या काकांबद्दल नाही तर काकांबरोबर काय केलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. मी जिथं आहे तिथं मी आहे, मी कुठेही माझ्या काकांच्या विरोधात काम केलेलं नाही. अजितदादांनी कोणाच्या विरोधात काम केलं नाही तर भूमिका ही अजित काकांनी त्यांच्या काकांच्या विरोधात साहेबांच्या विरोधात घेतलेली आपण सर्वांनी बघितलेली. त्यामुळे अजितदादांच्या कानाला कोण लागतं याचा एक काही प्रमाणात अंदाज आपल्या सर्वांना लागलेला आहे. मी जिथं आहे तिथं आहे, मी कुठेही कोणाची जागा घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि मी घेणारही नाही. कारण का समजा एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये पहिले 2 लोक जर आऊट होतात तर तिसऱ्या व्यक्तीला खेळायचं नसतं असं नसतं, त्याला खेळावंच लागतं, कारण टीम जिंकणं हे त्याच्यावर अवलंबून असतं. तर मी तिसरा खेळाडू आहे जो आता खेळतोय, फक्त प्रामाणिक खेळतोय. तर कधी कधी चांगलं खेळलो तर काही लोकांना ते आवडत नाही असं मला वाटतं. तुम्ही जर बघितलं तर बरेच शिवसेनेचे लोकसुद्धा त्या प्लॅटफॉर्मवर येतात, काँग्रेसचे येतात, काल कम्युनिस्टचे सुद्धा आले होते. त्यामुळे आमचा सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की समविचारी जे लोक आहेत ते एकत्रित लोकांच्या हितासाठी, लोकांच्या खऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आले पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. असा एक प्रयत्न त्याला यश आलेला आम्हा सगळ्यांना आत्ता बघायला मिळत आहे.